नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण व्हॅसलीनला सॉक्समध्ये ठेवल्यानंतरचे काय फायदे या ठिकाणी होऊ शकतात हे तर बघणारच आहोत, पण त्याचबरोबर काही महत्त्वाचे युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या की तुम्ही कधीच बघितलेल्या नसेल आणि त्यांचं रोजच्या कामामध्ये खूप तुमच्या कामी येऊ शकतात। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा। या ठिकाणी आपली पहिली आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे क्लचरसाठी। आता भरपूर महिला ज्या आहे त्या भरपूर असे क्लचर आणतात, परंतु काय होतं की तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, आपले जे क्लचर असतात जे नेहमी असे जो मधला सेंटरचा भाग असतो त्याची जी स्प्रिंग असते त्यातून तुटतात किंवा निघून जातात। आता बऱ्याच महिलांना हा प्रॉब्लेम नक्कीच येत असेल। खूप महिला अशामुळे काय होतं की आपण चांगले जे क्लचर असतात ते हे निघाल्यानंतर स्प्रिंग निघाल्यानंतर काय होतं की हे क्लचर फेकून देतो, परंतु ही स्प्रिंग निघू नये यासाठी आपण एक ट्रिक्स वापरणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे ट्रान्सपरंट वाली नेल पेंट। या ठिकाणी मी घेतलेली आहे। हवं तर तुम्ही ज्या कलरचा क्लचर असेल, तुमच्याकडे ट्रान्सपरंट नेल पेंट नसेल तर तुम्ही ज्या कलरचं क्लचर आहे त्या कलरची नेल पेंट देखील तुम्ही वापरू शकतात। आता बघू शकतात आपण जी ट्रान्सपरंट वाली जी नेल पेंट मी या ठिकाणी घेत आहे ती कशा पद्धतीने लावायची हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। बघू शकतात जी स्प्रिंग आहे त्या स्प्रिंगचा जो वरचा भाग असतो त्या ठिकाणी आपल्याला ही जी नेल पेंट आहे तुम्ही ज्या पण कुठल्या कलरची घेणार आहात ती तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला ही अशा वरच्या साईडला स्प्रिंगवरती लावायची आहे। यामुळे काय होणार आहे, ती सुकल्यानंतर त्याला नेलपेंटला एक कडकपणा येतो आणि ही जी स्प्रिंग आहे यामध्ये नेलपेंट जर जाऊन बसली तर एक त्याला म्हणजे ते जो स्प्रिंग यामधून निघते ती बिलकुल निघणार नाहीत आणि आपलं जे क्लचर आहे ते तुटण्यापासून देखील संरक्षण होईल। आय होप की ट्रिक आवडली असेल। त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे कंगव्यासाठी। आता आपण काय करतो, थंडीमध्ये केस तर विंचरतो, परंतु थंडीमध्ये केस विंचरायला गुंता जर झाले असेल तर खूप दुखतात आणि केसांची आग देखील होते, परंतु असं होऊ नये। अगदी सोप्या पद्धतीने आपला कंगवा जो आहे त्या ठिकाणी आपण एक सोल्युशन या ठिकाणी लावणार आहोत, ज्यामुळे आपल्या केसांना बिलकुल ओढल्या जाणार नाही आणि त्रास देखील होणार नाही। तर या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे व्हॅसलीन। आता थंडीचे दिवस चालू आहे, व्हॅसलीन तर सर्वांकडेच असते, परंतु तिचा जर तुम्ही अशा पद्धतीने फायदा करून घेतलात तर नक्कीच तुमच्या या ठिकाणी काम सोपे होऊ शकते आणि फायदा देखील होऊ शकतो। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅसलीन जी आहे ती अशा प्रकारे ज्या ठिकाणी तुम्ही केस विंचरणार आहात त्या ठिकाणी आपल्याला त्या साईडला ही व्हॅसलीन लावून घ्यायची आहे। तर त्यामुळे काय होणार आहे, व्हॅसलीन तुम्हाला माहीतच आहे अगदी सॉफ्ट असते आणि त्यामुळे काय होतं की आपले केस ओढल्या जात नाही, जो गुंता झालेला असतो तो अगदी आरामात निघतो। आणि हो, तुम्हाला जर या ट्रिक जर आवडला असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे हळदीचे पॅकेटसाठी। आता बघू शकता तुम्ही कुरकुऱ्याचं जरी पॅकेट असं अर्धं लहान मुलांनी खाल्लं किंवा हळदीचं जर पॅकेट असेल तर त्यातली आपण जी अर्धी हळद आहे ती मसाल्याच्या डब्यामध्ये टाकतो, परंतु काय होतं की अर्धी जी हळद असते ती आपण असंच हे जे पॅकेट आहे ठेवून देतो। त्यामुळे काय होतं की त्यातली जर हळद इतर इकडे तिकडे जर सांडली तर बाकीची फरशी वगैरे खराब होण्याची खूप शक्यता असते। त्यामुळे याला अगदी एअरटाईट कसं ठेवायचं ते आज आपण बघणार आहोत। आणि बघू शकता तुम्ही याऐवजी कुरकुऱ्याचे जे पॅकेट असतात ते देखील अशा प्रकारे पॅक करून ठेवू शकतात। अशा प्रकारे वरच्या साईडने आपल्याला फोल्ड करत यायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे जे बॉलपेनचं जे टोपण असतं ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। आणि बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे। अगदी पॅक ही पुडी या ठिकाणी तयार झालेली आहे, बिलकुल यामधलं जे मटेरियल आहे ते सांडणार नाही। आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल। आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच अशी युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। त्यानंतरची आपली दुसरी आणि शेवटची महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे हिवाळ्यामध्ये आता आपण पायांना जे आहे झोपण्याआधी खूप सर्व क्रीम लावतो का, त्याने काय होतात की आपले पाय सॉफ्ट होतात, उलतात, म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये पाय खूप खराब होतात। तर अशा वेळेस आपण जर व्हॅसलीन किंवा तुम्ही इतर कुठली जर क्रीम लावत असाल, परंतु तिचा जर तुम्ही योग्य जर वापर करून जर लावलं तर नक्कीच तुम्हाला यापासून रिझल्ट मिळेल आणि तुमच्या पायाच्या भेगा किंवा उरलेले जे पाय असतात ते देखील गायब होतील। आता बघू शकतात आपण ज्यावेळेस झोपण्याआधी काही क्रीम वगैरे पायांना लावतो आणि हे जे पाय आहे असेच ठेवतो, परंतु याला जर असंच न ठेवता त्याच्यावर थोडंसं जर ट्रिक वापरली आपण आणि तशा पद्धतीने जर क्रीम लावली तर नक्कीच तुमचे जे पाय आहे ते सॉफ्ट या ठिकाणी राहू शकतात। तर बघू शकतात मी रोज ही ट्रिक वापरत आली आहे, त्यामुळे माझे पाय देखील बघू शकतात अगदी सॉफ्ट आहे। थंडीच्या दिवसात देखील एवढे
रोजचे कामं करून देखील पाय खूप सॉफ्ट माझे या ठिकाणी झालेले आहेत, कारण मी या ट्रिकचा नेहमी वापर करत आलेली आहे. आता आपण काय करतो की क्रीम वगैरे लावली की रात्री झोपताना त्यावरती सॉक्स घालतो आणि सॉक्स घातल्यामुळे त्यावरती जी आपण क्रीम लावलेली असते ती अगदी पूर्णपणे सॉक्सला चिपकल्या जाते, जेणेकरून आपली जी पायाची जी क्रीम आहे ती सॉक्सला लागल्यामुळे आपल्याला कुठलाही रिझल्ट पायांना या ठिकाणी सकाळपर्यंत मिळत नाही. परंतु अशा वेळेस तुम्ही एक ट्रिक वापरू शकतात. बघू शकतात या ठिकाणी क्रीम लावल्यानंतर तुम्हाला प्लॅस्टिकची पिशवी या ठिकाणी पायामध्ये घालायची आहे. आता प्लॅस्टिकची पिशवी घालून तुम्ही असं देखील झोपू शकतात किंवा यावरतून देखील तुम्ही सॉक्स घालू शकतात, जेणेकरून आपली जी क्रीम आहे ती पुसल्या जाणार नाही किंवा कुठल्या कपड्यांना वगैरे लागणार नाही आणि ज्यामुळे आपली जी क्रीम वाया जात होती ती देखील वाया जाणार नाही. रिझल्ट अगदी छान मिळेल. सकाळपर्यंत आपले पाय अगदी सॉफ्ट बनलेले असेल. आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडले असेल. लाईक करा, शेअर